गुड मॉर्निंग. टॉपिक प्रॉब्लेम नंबर 5, ज्याच्यामध्ये अंडर व्हॅल्युएशन, ओव्हर व्हॅल्युएशन, ॲव्हरेज क्लॉज प्लस आपल्याला एका वर्षाची माहिती देण्याऐवजी आता त्यांनी 2-3 वर्षाची माहिती दिली आहे. म्हणजे पास्ट 2-3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिटचा ट्रेंड दिलाय, त्याच्यानुसार आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट शोधावा लागेल. आतापर्यंत जेवढ्या कन्सेप्ट झाल्यात त्या सगळ्या या प्रॉब्लेममध्ये इन्क्लूड असतील. चला प्रॉब्लेम बघा. कॉमेंट स्टेशनरी क्लोज देअर बुक्स एव्हरी इयर ऑन 31 मार्च. आर्थिक वर्ष संपतं यांचं 31 मार्चला. ऑन 31 एप्रिल 2024 देअर प्रिमायसेस अँड स्टॉक वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर. 31 एप्रिलला काय झालंय, वर्ष संपलं त्यांचं 31 मार्चला. त्याच्यानंतर एका महिन्यानी प्रिमायसेस आणि स्टॉक डिस्ट्रॉयड झाला. फ्रॉम बुक्स ऑफ अकाउंट अँड अदर रेकॉर्ड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन्ड. एव्हरी इयर द स्टॉक ऑन हँड इज व्हॅल्यूड ॲट 10% लेस दॅन कॉस्ट. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण ओव्हर व्हॅल्युएशन बघितलं होतं, याच्यामध्ये अंडर व्हॅल्युएशन आहे. काय सर, जेवढा स्टॉक आहे ना त्याच्यापेक्षा 10% कमी दाखवतायत. म्हणजे 100 रुपयाची वस्तू हे दाखवताना 90 रुपयाला दाखवतायत. पर्टिक्युलर देताना त्यांनी 2021-22, 2022-23, 2023-24 आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 म्हणजे एका महिन्याचे, ज्या महिन्यामध्ये व्यवसाय डिस्ट्रॉयड झाला किंवा व्यवसायाला आग लागली त्या कालावधीचे डिटेल दिलेत. ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स, वेजेस आणि क्लोजिंग स्टॉक. सर आता ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी 90% व्हॅल्युएट केलेला असेल. म्हणजे काय सर, जे आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय ना तो करेक्ट व्हॅल्यू नाहीये त्याची, ती दाखवताना 90% दाखवलेली. करेक्ट व्हॅल्यू करून घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला 10% रक्कम त्याच्यामध्ये वाढवावी लागेल. बरोबर. चला त्याच्यानंतर खाली काय सांगितलंय, they have taken fire insurance policy of ₹3,50,000. त्यांनी इन्शुरन्स पॉलिसी कितीची घेतली आहे, 3,50,000ची. अँड देअर इज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. याच्यामध्ये ॲव्हरेज क्लॉज पण आहे. सॅल्वेज गुड्स अमाउंटेड टू ₹10,000. 10,000 जे आपण म्हणतो ना खराब स्क्रॅप विकून पैसे आले ते 10,000 रुपये आलेत त्यांना. फाइंड आउट द अमाउंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनीकडे तुम्हाला किती क्लेम सबमिट करायचा आहे ती अमाऊंट काढायची. आता ज्या वेळेस तुम्हाला 3 वर्षाचे डिटेल दिलेले असतील, इथं बाकी अबनॉर्मल स्टॉकची काही ऍडजस्टमेंट नाहीये. म्हणून काय करायचं, सिंगल एका ट्रेडिंग अकाउंट मध्ये सगळे इयर ऍडजस्ट करायचे. चला वरती नाव टाकायचं, इन द बुक्स ऑफ कॉमेंट स्टेशनरी ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. यांची टाइमलाईन काय रे, व्यवसायाला आग कधी लागली आहे, 30 एप्रिल 2024. 30 एप्रिल 2024 ला व्यवसायाला आग लागली आहे. आणि डिटेल देताना कधीपासून दिलेत, 21-22 पासून. म्हणजे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022. त्याच्यानंतर 31 मार्च 2023. त्याच्यानंतर 31 मार्च 2024. हे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि हा डेट ऑफ फायरचा कालावधी. तीन वर्षाच्या अगोदरचे डिटेल दिलेत. या 3ही वर्षाच्या डिटेलवरनं आपल्याला फक्त ग्रॉस प्रॉफिट शोधायचा आहे. आणि तेच ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज या ठिकाणी अप्लाय करून क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे. आपण जसे सरासरी पर्सेंटेज काढतो ना
ॲव्हरेज पर्सेंटेज सेम त्याच पद्धतीनं प्रत्येक वर्षाचा काहीतरी वेगवेगळा ग्रॉस प्रॉफिट येईल, त्या सगळ्या ग्रॉस प्रॉफिटचे ॲव्हरेज पर्सेंटेज घ्यायचे आणि मग ती तिकडे क्लोजिंग स्टॉकला अप्लाय करावे लागतील. आता फॉर द इयर एंडेड काय लिहिणार, 3 वर्ष आहेत, 3ही वर्ष लिहून टाकायचे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021 2022 23 24 22 23 आणि लास्ट 24. पर्टिक्युलर अमाऊंटचे कॉलम तीन अमाऊंटचे कॉलम बनतील. 31/3/2022 31 मार्च 2023 आणि 31 मार्च 2024. 31 मार्च 2022 31 मार्च 2023 साठी कॉलम आणि हा 31 मार्च 2024 साठी कॉलम. सुरुवात टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे तसं लिहायचा का नाही, काय करावं लागेल, जेवढा आहे तो करेक्ट व्हॅल्यूला आणावा लागेल. त्यांनी काय केलंय, सर स्टॉकच्या व्हॅल्युएशन मध्ये यावेळेस अंडर व्हॅल्युएशन आहे. सर अंडर व्हॅल्युएशन म्हणजे काय, 100 रुपयाचा स्टॉक त्यांनी दाखवताना कमी रकमेला दाखवलाय. 100 रुपयाचा स्टॉक लेस 10% म्हणजे दाखवलाय कितीला, 90%ला आहे, त्याच्यापेक्षा व्हॅल्यू कमी दाखवली आहे. आपल्याला करेक्ट व्हॅल्यू करायची म्हटल्यानंतर व्हॅल्यू 10%नी वाढवावी लागेल. आता 2021 चा ओपनिंग स्टॉक किती दिलाय, 21-22 म्हणजे 1 एप्रिल 21 चा ओपनिंग येईल किती, 2,70,900. हे 2,70,900 हा जो स्टॉक दिलाय हा किती रकमेचा आहे, 90% साठी, तर 100 साठी किती. त्याच्यानंतर 2022 साठी स्टॉक किती आहे, 3,24,000. हा जर 90% साठी तर 100% साठी किती. त्याच्यानंतर 2023 चा 3,60,000. हा जर 90% साठी तर 100% साठी किती. आणि 2024 चा म्हणजे या कालावधीचा 3,69,000. हा जर 90% साठी तर 100 साठी किती किती येईल, 3,01,000. त्याच्यानंतर 3,60,000, 4,10,000. म्हणजे स्टॉकच्या करेक्टेड व्हॅल्यू त्या पद्धतीने येतील. कॅल्क्युलेशन केलेत सगळ्यांनी. सर क्लोजिंग स्टॉक पण चेंज करून घ्यायचा का, क्लोजिंग स्टॉक पण चेंज करायची गरज पडेल का, नाही पडणार. का, कारण की हा जो क्लोजिंग 22 चा दिलाय तो 23 साठी ओपनिंग असेल, म्हणजे हीच अमाऊंट आपण ओपनिंगला घेणार. ओपनिंग स्टॉक आता घेताना किती घ्यायचा, 21 चा 21-22 साठी 3,01,000, 3,60,000 आणि 4,00,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक घेताना बाय क्लोजिंग स्टॉक
23 साठी ओपनिंग लिहिलाय म्हटल्याच्या नंतर हा इथं येईल, याचा क्लोजिंग इकडे ओपनिंगला जाईल ना, म्हणजे हा येईल इथं 3,60,000, इथं येईल 4 लाख रुपये आणि 24चा 4,10,000 4,10,000. त्याच्यानंतर काय दिलंय सर, ओपनिंग क्लोजिंग स्टॉक आपण घेतला, याचा ओपनिंग मागच्या वर्षी जाऊ, मागच्या वर्षीचा क्लोजिंग याच्यासाठी आला ओपनिंग, बरोबर. या वर्षीचा क्लोजिंग या वर्षीसाठी आला ओपनिंग. आता 23 चा क्लोजिंग 4 लाख तो 24 साठी आला ओपनिंग, आणि 24 चा जो क्लोजिंग आहे तो पुढच्या याच्यासाठी येईल ओपनिंग, म्हणजे मेमोरंडम साठी हा ओपनिंग स्टॉक घ्यावा लागेल आपल्याला 4,10,000. आता ओपनिंग स्टॉक नंतर काय दिलंय, परचेस दिलाय, पण लेस रिटर्न करून, म्हणजे थोडक्यात नेट परचेस दिलाय. यावेळेस आपल्याला लेस करण्याची त्यांनी गरज ठेवली नाही, डायरेक्ट टू परचेसेस. परचेस किती आता 7,49,000, 7,49,000, 8,10,000. परचेस नंतर सेल्स दिलाय, बाय सेल्स. सेल्स किती आहे 12 लाख, त्यानंतर 13,20,000, 14 लाख रुपये. ओपनिंग झाला, परचेस झाला, सेल्स झाला, त्याच्यानंतर एक डायरेक्ट खर्च दिलाय टू वेजेस. वेजेस किती दिलेत 2,10,000, 2,30,000, 2,50,000, आणि परत क्लोजिंग स्टॉक दिलाय. आता हा क्लोजिंग स्टॉक घेण्याची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी क्लोजिंग स्टॉक चेंज करून घेतलाय, बरोबर. ट्रेडिंग अकाउंटचे सगळे डिटेल मिळालेत. आता आपण तीनही ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे आहेत, ज्याच्यावरनं तिन्हींचा पण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. 2022 जर क्लोज केलं 31 मार्च 22, 12 लाख प्लस 3,60,000 म्हणजे 15,60,000 येतील. 15,60,000 मधनं डेबिटचे सगळ्या रकमा मायनस केल्यात, 10,50,000, 11, 12,60,000 रुपये मायनस होतील, म्हणजे 3 लाख रुपये येईल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट 3 लाख रुपये. त्याच्यात 2023 साठी 13,20,000 प्लस 4, 17,20,000. या 17,20,000 मधून 8 आणि 2 10,30,000, 13,90,000 गेले, 3,30,000 रुपये, 3,30,000 बरोबर आहे. त्याच्यात 2024 साठी 14 लाख प्लस 4,10,000 म्हणजे 18,10,000. या 18,10,000 मधून 14,60,000 गेले, 3,50,000 आला प्रॉफिट. तीनही वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलाय. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट सूत्र काय वापरतो आपण, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आता 2022 जे वर्ष संपलं
त्याच्यासाठी ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 2022 साठी ग्रॉस प्रॉफिट 3 लाख. सेल्स किती होता? 12 लाख गुणिले 100. 2023 साठी ग्रॉस प्रॉफिट 3,30,000. सेल्स 13,20,000 गुणिले 100 आणि 2024 साठी ग्रॉस प्रॉफिट 3,50,000. सेल्स 14 लाख गुणिले 100. पहिल्या वर्षासाठी ग्रॉस प्रॉफिट किती, पर्सेंटेज किती येईल? 25%. दुसऱ्या याच्यासाठी 25. 25%. तीन वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढलंय. तीनही वर्षाचं ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज आलाय 25%, 25% आणि 25%. आता याचं ऍव्हरेज केलं तर काय होईल? ऍव्हरेज प्रॉफिट जर काढायचं म्हटलं तर ऍव्हरेज प्रॉफिट पण येताना 25%च येईल. ऍव्हरेज पर्सेंटेज तीनही पर्सेंटेजची टोटल 25 प्लस 25 प्लस 25 डिवायडेड बाय 3 म्हणजे ऍव्हरेज पर्सेंटेज पण येईल 25%. आता या प्रॉब्लेम मध्ये तीनही वर्षाचे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज सेम आलेत, पण प्रत्येक वेळेस असं होणार नाही. वेगवेगळे पर्सेंटेज येऊ शकतात. जसे 20, 25, 30 या पद्धतीने एक तर वाढते असू शकतात किंवा कमी किंवा वेगवेगळे असू शकतात. त्यावेळेस काय करायचं? सगळ्या पर्सेंटेजचं ऍव्हरेज करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या पर्सेंटेजची टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. जे ऍव्हरेज पर्सेंटेज येईल हे ऍव्हरेज पर्सेंटेज अप्लाय करणार आपण मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट साठी. इथपर्यंत काही डाऊट आहे? चला शेवटचं मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट हे झाले ना सगळ्यांचं लिहून? मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट जे फक्त फायर पिरियडच्या कालावधीसाठी आहे. फॉर द पिरियड 1 एप्रिल टू 30 एप्रिल, फक्त एवढ्या कालावधीसाठीचं मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. ओपनिंग स्टॉक जो 31 मार्च 2024 चा क्लोजिंग होता तो येईल ओपनिंग स्टॉक किती? 4 लाख. एक्झॅक्ट 4 लाख होता का? 4,10,000 रुपये. प्रॉब्लेम मध्ये दिलाय तो नाही, आपण जो करेक्टेड करून घेतलाय ना ती अमाऊंट पाहिजे. 4,10,000 ना. त्याच्यानंतर 2 परचेस, त्या कालावधीसाठी परचेस किती दिलाय? लेस रिटर्न करून जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 60,000. त्याच्यानंतर वेजेस किती? 20,000. त्याच्यानंतर बाय सेल्स 1,20,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये, आपल्याला क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे. म्हणजे ही बॅलन्सिंग अमाऊंट असेल. पण ग्रॉस प्रॉफिट काढता येऊ शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचे आपण पर्सेंटेज काढलेले आहेत.
ग्रॉस प्रॉफिट ॲव्हरेज पर्सेंटेज किती आलेत 25%. म्हणजे साधारणतः प्रत्येक वर्षी 25% प्रॉफिट ते कमवतातच. 1,20,000 वरती 25% म्हणजे ग्रॉस प्रॉफिट या वर्षीचा किती पाहिजे 30,000 रुपये. आता डेबिटच्या ऑल रकमा माहिती आहेत. डेबिटची टोटल करून आपण बॅलन्सिंग अमाऊंट क्रेडिटला क्लोजिंग स्टॉकची काढू शकतो. किती येईल 5,20,000 डेबिटची टोटल, तीच क्रेडिटला लिहिली. त्याच्यामधनं 1,20,000 मायनस 4,00,000 रुपये क्लोजिंग स्टॉक. आता दोन अमाऊंट काढायचे आपल्याला. स्टॉक कितीचा जळाला आणि नंतर पॉलिसीची अमाऊंट कम्पेअर करून ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होतो का ते बघायचं आणि अमाऊंट ऑफ क्लेम काढायची. आता स्टॉक किती आपलं नेट नुकसान कितीचं झालंय हे कशावरनं कळेल सर, जेवढा क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यामधनं सॅल्वेज व्हॅल्यू किती आली तेवढी मायनस करावी लागेल. सॅल्वेज व्हॅल्यू दिली आहे याच्यामध्ये, सॅल्वेज व्हॅल्यू 10,000 रुपये आणि पॉलिसी कितीची घेतलेली त्यांनी 3,50,000ची. स्टॉक 4,00,000 रुपये असताना 4,00,000ची पॉलिसी घ्यायला पाहिजे होती, म्हणजे ॲव्हरेज क्लॉजचा काही विषय आला नसता. पण 4,00,000 स्टॉक असताना तुम्ही फक्त 3,50,000चीच पॉलिसी घेतली. म्हणजे ह्या 4,00,000च्या स्टॉकमध्ये काही असा स्टॉक आहे ज्याच्यावरती पॉलिसी घेतलेली नाही. सुरुवातीला पहिलं कॅल्क्युलेशन आपण काय कॅल्क्युलेट करतो याच्यावरनं स्टॉक किती जळालाय. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. त्यासाठी सुरुवातीला घेतो आपण क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आग लागली त्या दिवशी क्लोजिंग स्टॉक किती होता तर क्लोजिंग स्टॉक होता आपल्याकडं 4,00,000चा. त्याच्यापैकी लेस सॅल्वेज व्हॅल्यू 10,000 रुपये. 4,00,000च्या स्टॉक पैकी 10,000चा स्टॉक सेव्ह झालाय. सॉरी, 10,000च्या स्टॉकची अमाऊंट आपल्याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणून आली आहे. म्हणजे नेट लॉस किती झाला आपल्याला 3,90,000 रुपये. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर 3,90,000. आता शोधायचे आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम. अमाऊंट ऑफ क्लेम शोधताना या ठिकाणी ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होतोय. का होतो कारण की 4,00,000च्या स्टॉकवरती आपण 4,00,000ची पॉलिसी घ्यायला पाहिजे होती, पण पॉलिसी घेतली आपण 3,50,000ची. म्हणजे जेवढा स्टॉक आहे त्याच्यापेक्षा पॉलिसी कमी रकमेची उतरवली आहे. म्हणून अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाउंट divided by average stock into stock destroyed by fire. पॉलिसीची अमाऊंट 3,50,000. ॲव्हरेज स्टॉक होता आपल्याकडं 4,00,000 आणि स्टॉक जळालाय किती नेट नुकसान झालं आपलं 3,90,000चं. 4,00,000चा स्टॉक असताना 3,50,000ची पॉलिसी घेतली तर 3,90,000 जर नेट नुकसान झालंय तर त्याच्यामध्ये ज्या स्टॉकची पॉलिसी उतरवली आहे असा स्टॉक किती अमाऊंट किती येईल 3,41,000
250, म्हणजे एवढीच रक्कम आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करू शकतो, याच्यापेक्षा जास्त रक्कम आपल्याला मागता येणार नाही. या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी 3 वर्षाचे डिटेल दिलेले होते. दुसरी गोष्ट, स्टॉकमध्ये अंडर व्हॅल्युएशन होतं, आणि तिसरी गोष्ट ॲव्हरेज क्लॉज पण अप्लाय होत होता. ओके.